अजित पवारांच्या अंत्यदर्शनाला जमलेली आहे। दरम्यान एक अत्यंत ताजी आणि महत्त्वाची घडामोड आता घडतीये, ती म्हणजे अजित पवारांच्या विमान अपघाताचा आणखी एक सीसीटीव्ही म्हणजेच एक आणखी दृश्य आपल्या समोर आलंय। सकाळी 8:46 या विमानाचा अपघात झाला। हे विमान मुंबईहून उडालं होतं। ते विमान मुंबईहून बारामतीत उतरत असताना जी गडबड झाली ती नक्की कशी झाली ती एक अंदाज स्वरूपात आपल्याला हे दृश्य बघता क्षणी लक्षात येऊ शकतं। घड्याळातल्या वेळेकडेही आपण लक्ष द्या। 8:44 झाली असताना हे विमान आपल्याला स्क्रीनवरून पुढे सरकताना दिसतंय। ज्या वेगानं ते जमिनीपर्यंत येतं आहे त्या वेगानेच आपल्याला लक्षात यायला हवं की विमान जेव्हा जमिनीवर कोसळलं असेल तेव्हा किती जोरदार धक्का हा प्रवाशांना बसलेला असू शकतो। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा हा आणखी एक व्हिडिओ आपल्याला दिसू शकतोय आणि या निमित्तानं आपल्याला अंदाज येऊ शकेल की झालेली दुर्घटना ही किती भयानक आहे। अर्थात ज्या पद्धतीची दृश्य आम्ही आपल्याला सकाळी दाखवली त्यात घटनास्थळी लागलेली आग असो किंवा त्या आगीच्याही नंतर तिथे अस्ताव्यस्त पडलेल्या सर्व गोष्टी असोत, हेही आपल्याला बऱ्यापैकी सर्व काही घडलेलं सांगण्यासाठी बोलकं आहे। दरम्यान आपण जेव्हा विमान कोसळतंय तेव्हा स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यामध्ये पहा, तिथे आगीचा एक लोट उठतोय आणि तो आगीचा लोटच पुरेसा स्पष्ट करतोय की अपघात जिथे झाला तेव्हा तिथे किती मोठ्या प्रमाणामध्ये दाहकता निर्माण झालेली असणार। स्क्रीनच्या एका बाजूला आपल्याला अपघाताची ताजी दृश्य दिसतात, तर एका बाजूला आपण आता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये झालेली लोकांची गर्दी पाहतोय। या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये थोड्याच वेळात अजित पवार यांच्या पार्थिवाचं आगमन होईल। अजित पवार यांचं पार्थिव घेऊन निघालेली शववाहिनी ही वेगानं या विद्याप्रतिष्ठानपर्यंत पोहोचतीये। शववाहिनीमध्ये पार्थ आणि अजित पवारांचा दुसरा मुलगा जय हा सुद्धा बसलेला आहे। पार्थ आणि जय या दोघांनी आपल्या वडिलांच्या या अंतिम वाटचालीमध्ये त्यांच्या सोबत राहणं पसंत केलंय। सकाळी जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा पार्थ पवार हा अजित पवारांचा मोठा मुलगा त्यांच्या सोबत नव्हता, तो त्यांच्या आईसोबत म्हणजेच पार्थच्या आईसोबत, पार्थ पवारच्या आईसोबत म्हणजे अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासोबत नवी दिल्लीमध्ये होता। सुप्रिया सुळे सुद्धा नवी दिल्लीमध्ये होत्या। नवी दिल्ली इथं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजच सुरू झालं, त्या निमित्तानं ही सगळी मंडळी तिथे होती। घटना घडल्याची प्राथमिक माहिती येताच पार्थ पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे हे सगळेजण तातडीनं बारामतीकडे यायला निघाले। यामध्ये बऱ्यापैकी वेळ गेला। दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही सगळी मंडळी बारामतीमध्ये पोहोचली। आता जी दृश्य आपल्या समोर येत आहेत ती नवी दृश्य आहेत। ही विद्याप्रतिष्ठान इथून